नमस्कार, मी आशा वानखडे. आशा कुकिंग नंबर 1 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत केळीच्या फुलाचे भजे. चला तर रेसिपी सुरू करूया. तर हे बघा, अशा प्रकारे हे केळीचं फूल असतं. याच्या आतमध्ये हे जे छोटे फूल असतात याच्यापासून आपल्याला हे भजे तयार करायचे आहेत. तर हे आपण आता पूर्ण सोलून घेऊया. याच्या प्रत्येक पानामध्ये हे अशा प्रकारे फूल राहतं. अशा प्रकारे आपले हे भरपूर फूल निघालेले आहेत. तर हे मी तुम्हाला कसे साफ करायचे हे दाखवते. हे बघा, हे अशा प्रकारे फूल आहे. तर आपल्याला याच्यामधला जो हा काळा भागाची दांडी आहे ही आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि त्यासोबत हे प्लॅस्टिक सारखं आहे, हे सुद्धा काढून घ्यायचं आहे. हे दोन याच्यामधले काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे पूर्ण फूल आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. परत एक फूल तुम्हाला मी स्वच्छ करून दाखवते. हे बघा, याच्यामधला हे काळी दांडी आणि हे समोरचं असं प्लॅस्टिक सारखं दिसणार, हे दोन आपल्याला यामधनं काढून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपण हे पूर्ण फुलं साफ करून घेतलेले आहेत. हे असा प्लॅस्टिक सारखा याचा भाग निघालेला आहे. आणि हे जे पराग निघालेले आहेत हे काढणं खूप जरुरी आहे, कारण हे चवीला कडू आहेत. जर याच्यामधलं जर तुम्ही हे साफ केलं नाही तर तुमचे भजे किंवा भाजी ही कडू होऊ शकते. तर आपल्या ह्या केळीच्या भज्यासाठी लागणारं साहित्य: हे केळीचे फूल, अर्धी वाटी तांदळाचं पीठ. हे तांदळाचं पीठ मी मिक्सरमधून तांदूळ बारीक करून याचं पीठ चाळून घेतलेलं आहे. अर्धी वाटी बेसन, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच ओवा, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच लाल तिखट आणि कोथिंबीर. आता आपण एक केळीचे फुलं छान स्वच्छ धुवून घेऊया. अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे. हा असा चुरगाळून याच्यामध्ये घालून घेऊ. अर्धा चम्मच जिरं आणि हे जे आपण मसाले घेतलेले होते हे पण याच्यामध्ये घालून घेऊया. आपण अर्धा चम्मच मीठ घालून घेऊया याच्यामध्ये आणि हे छान असं पूर्ण याला कालून घेऊ. आपण आता यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घेऊया. आणि अर्धी वाटी बेसन घालून घेऊया. अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण याला भिजून घेऊया. जसे आपण कांदा भजीसाठी वापरतो ना, थोडं थोडं बेसन, बस तसंच वापरायचं आहे. यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया. आपल्याला हे तेल पहिले खूप छान तपू द्यायचं आहे आणि मग नंतर कमी करून टाकूया आपण गॅस. तेल छान आपलं तपलेलं आहे. आता आपण गॅस कमी करूया आणि एक तळून बघू तेल किती तपलेलं आहे म्हणून. तेल आपलं खूप छान तपलेलं आहे. आता आपण सगळे भजे हे याच्यामध्ये फ्राय करून घेऊया.
अशा प्रकारे मी हे सगळे भजे आता तळून घेते. अशा प्रकारे आपले हे केळीच्या फुलाचे भजे तयार झालेले आहेत. अगदी कुरकुरीत हे भजे आपले तयार झालेले आहेत आणि खाण्याला सुद्धा खूप चविष्ट लागतात. रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला अशा चमचमीत रेसिपी बघायच्या असतील आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये तर प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.